ओबीसी एससी एसटी असं पकडलं तर 50% ज्या जाती आहे 50% मध्ये आपल्याला सर्व बसवावं लागतं आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय हा वेगळा आहे। ओबीसीच्या आरक्षणात मराठा आरक्षण येऊ शकत नाही। ओबीसी आरक्षणाबद्दल माननीय विजय वडेट्टीवार माननीय छगन भुजबळ साहेब हे 2.5 वर्ष झोपले होते। 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तात्काळ इम्पेरिकल डेटा तयार करून ट्रिपल टेस्ट तयार करून ओबीसीना आरक्षण द्या आणि सुप्रीम कोर्टाला अहवाल कळवा। 2 वर्ष काहीच केलं नाही। 4 मार्च 2021 पुन्हा सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला की तात्काळ करा ओबीसीला आरक्षण द्या, पण भुजबळ साहेब समता परिषदेचे मोर्चे काढत राहिले आणि वडेट्टीवार साहेब वेगवेगळ्या संघटना करून संमेलन घेत राहिले, पण 2.5 वर्ष ओबीसींना न्याय देण्याकरता कुठलीच कारवाई केली नाही। पहिला आयोग तयार केला, त्या आयोगाला पैसाच दिला नाही। 435 कोटी मागितले होते डिटेल अहवाल तयार करण्याकरता। आयोगाच्या बैठकात मुख्य सचिवांनी घेतल्या नाही। अलिखित आदेश दिले होते की ओबीसी आरक्षणाचं काहीच करायचं नाही। धनदांडग्या ओबीसी जागावर धनदांडग्या लोकांना लढवायचं होतं, फक्त फुटबॉल करत होते। आणि मग सुप्रीम कोर्टाने लाथाडलं सरकारला, महाविकास आघाडी सरकारला। लाथाडल्यावर बांटी आयोग तयार केला आणि बांटी आयोगाची संपूर्ण कारवाई 99.99% कारवाई ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली। ज्या दिवशी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्या दिवशी संपूर्ण कारवाई पूर्ण करून हा रिपोर्ट दाखवण्यात आला आणि तात्काळ तो रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टासमोर टेबल करण्यात आला। आणि माझी माहिती आहे की जे 27% आरक्षण ओबीसीला पाहिजे राजकीय आरक्षण, ते राजकीय आरक्षण त्यामध्ये दर्शवलं आहे। आता छगन भुजबळजी वडेट्टीवारजी तुम्ही कुठल्या तोंडाने सांगताय की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार आता जबाबदार आहे? तुम्ही 10 वेळा सांगितलं तुम्हाला मी की तुम्ही लवकर करा निवडणुका, ओबीसी आरक्षण घ्या। तुमच्या काळातल्या सर्व निवडणुका वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब तुमच्या काळातल्या सर्व निवडणुका बिना ओबीसी झाल्या। तुम्ही ओबीसीचा त्या ठिकाणी घात केला। देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदेच्या काळातले 92 नगरपालिका 4 नगरपंचायतच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आणि आता तुम्ही शिंदे फडणवीस सरकारवर टीका करता। तुम्हाला अधिकार आहेत का टीका करायचा? ओबीसीचा पुळका तुम्हाला आत्ता आला का? 27% आरक्षणाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे या मताचा मी आहे। आणि हा डेटा जो आहे हा काही एज्युकेशन नोकऱ्याकरता डेटा नाही आहे, हा स्टॅटिस्टिकल इम्पेरिकल डेटा केवळ राजकीय आरक्षणाचा आहे। याचा संबंध ओबीसीच्या इतर योजनांचा नाही आहे, याचा संबंध महात्मा फुले योजना किंवा कुठल्या योजनेचा नाही आहे, ज्योती योजनेचा नाही आहे, महाज्योती योजनेचा नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की आता हे बावचळलंय सरकार गेल्यामुळं, यांना सुचत नाही आहे। अचानक गाड्या गेल्या माहीत पडलं नाही त्यांना, अचानकच गाड्या गेल्या आणि त्यामुळे आता सकाळी एक काही बोलतं, दुपारी एक काही बोलतं, संध्याकाळी एक काही बोलतं। शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार 100% ओबीसीना राजकीय आरक्षण देण्याकरता आणि कारवाई पूर्ण करेल असा आमचा विश्वास आहे। आणि आतापर्यंत ओबीसीला न्याय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मिळाला होता। माननीय पंतप्रधान मोदी सरकारच्या काळामध्ये ओबीसी मंडळाला संवैधानिक दर्जा मिळाला देशाचा मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे। हे कुठल्या तोंडाने सांगतात ओबीसीला न्याय द्या म्हणून? आणि म्हणून मला वाटतं आता तुम्ही काही दिवस शांत बसा, गप्प बसा काही दिवस, तुम्हाला दिसेल पुढं पुढं काय काय होतं। आणि उलटा ओबीसी समाज तुम्हाला सोडणार नाही। भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब, तुम्ही नुकसान केलं ओबीसी समाजाचं। तुम्ही 2.5 वर्षामध्ये घोषणा केल्या हॉस्टेलच्या, एक हॉस्टेल नाही बांधलं। तुम्ही घोषणा केला एवढा पैसा आणतो तेवढा पैसा आणतो ओबीसी करता, नाही केलं। तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा डेटा तयार करतो, नाही केलं। किती वेळा खोटं बोलले तुम्ही 2.5 वर्षात? जरा काढा तुमच्या क्लिप, काढा तुमचे व्हिडिओ। आणि त्यामुळे मला वाटतं आज तुम्हाला अधिकार नाही आहे आणि 100% शिंदे सरकार ओबीसीना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आता तुम्ही बघा
तुम्हाला ओबीसी लोक सोडणार नाही. सर काय पुढची भूमिका सरकारकडून याला जोडून आता हे झालं मागच्या सरकारचं पाठी आहे. आता काय स्टेटस आहे, कारण की आता निवडणुका पुढे ढकलल्या पण निवडणुका तोंडावर आहे, कधी 5-6 महिने सुप्रीम कोर्टामध्ये 19 तारखेला सुनावणी आहे. सरकार योग्य बाजू मांडणार आहे. 27% ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे याकरता भांटी आयोगाचा जो काही रिपोर्ट तयार झाला आहे त्या रिपोर्टप्रमाणे खऱ्या अर्थाने कारवाई होईल अशी सुप्रीम कोर्टाकडनं अपेक्षा आहे. या सरकारने तर रिपोर्टच कधी टेबल केला नव्हता आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवरच रिपोर्ट तयार झाला आहे. यांना आता राजकीय भांडवल करायचं आहे. त्यांना आता राजकीय भांडवल करून सांगायचं आहे की हा रिपोर्ट बरोबर नाही, तो रिपोर्ट बरोबर नाही. तुम्हीच तयार केला ना, तुमच्याच काळात झाला ना, तुम्ही कुठल्या तोंडाने सांगताय. आणि म्हणून मला वाटतं मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील आरक्षण मिळेल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे ओबीसीना राजकीय आरक्षण मिळेलच असं काम शिंदे आणि फडणवीस सरकार करेल असं मला वाटतं. दुसरा विषय आहे, संजय राऊत म्हटले की महाराष्ट्रामध्ये एक दुजे केली हा चित्रपट सुरू आहे आणि लवकरच हा चित्रपट संपेल म्हणजे सरकार पडेल. असं आहे, मी सांगितलं ना, सर्व बावचळलेले आहेत. इतके बावचळले आहेत की नागपुरात दौरा करावा लागला. आता मला जास्त बोलायचं नाही या विषयावर, पण मला सांगा, जर आता बघा महाविकास आघाडी सरकार असताना गडचिरोलीत पूर आला असता तर महाविकास आघाडी सरकारने काय केलं असतं? फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ कॉन्फरन्स. 2 दिवसात माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजींनी गडचिरोलीचा रात्रभर दौरा केला. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या सर्व चुकीच्या निर्णयावर त्या ठिकाणी कारवाई केली. थेट सरपंच केले, थेट नगराध्यक्ष केले, थेट बाजार समित्या केल्या. पॉलिटिकल राजकीय फायदा करता जे जे तुम्ही उद्ध्वस्त केला महाराष्ट्र, पेट्रोल डिझेलचे रेट स्वस्त केले, तुम्ही ते एक पैसाही तयार नव्हते करायला. विधानमंडळात आम्ही किती बोललो, माननीय देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की 23 राज्यांनी केलं, तुम्ही करत नाहीये. आणि आता 3 रुपये 5 रुपये केल्यावर तुम्ही टीका करता. तुम्हाला अधिकार तरी आहे का काही बोलायचा? त्यामुळं 2.5 वर्षात पुढच्या काळात जे सरकार करेल, या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना, संजय राऊत साहेबांसह सर्वांना तोंड दाखवाई जागा राहणार नाही. एवढं काम शिंदे फडणवीस सरकार करणार आहे. बावनकुळे साहेब, एक विनोद पाटील काल बोलले होते सगळ्या घडामोडींनंतर की उपसमिती निमावी मागास आयोग गठीत केल्यानंतर आणि जे 37% जे लोकसंख्या 12% जे उतरत आहेत ते सामावून घ्यावे मराठा आरक्षणासाठी. असं आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्नच वेगळा आहे. संविधानामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी असं म्हणून 50% आहे आणि मराठा आरक्षण द्यायचं असेल तर 50%च्या वरच करावं लागेल. 50%च्या आतमध्ये मराठा आरक्षण येऊ शकत नाही, सर्वांनाच माहीत आहे. त्यांनाही माहीत आहे, सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यामुळं यामध्ये ओबीसी, एससी, एसटी असं पकडलं तर 50% ज्या जाती आहे 50% मध्ये आपल्याला सर्व बसवावं लागतं. आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय हा वेगळा आहे. ओबीसीच्या आरक्षणात मराठा आरक्षण येऊ शकत नाही. ओबीसीला वेगवेगळं आरक्षण मिळणार आहे. काही ठिकाणी 40% जाईल, काही ठिकाणी 35% जाईल, काही ठिकाणी 27% जाईल. कारण आपल्या घटनेमध्ये एससी, एसटीला लोकसंख्ये प्रमाण द्यावं लागतं आणि बाकी उरलेलं मग त्या ठिकाणी मागासवर्गीय घटकाला द्यावं लागतं, ओबीसीला द्यावं लागतं. त्यामुळे काही ठिकाणी ते जास्त होणार आहे, काही ठिकाणी कमी होणार आहे, पण ॲव्हरेज 27%च्या वर जाणार आहे. 19 तारीख को सुप्रीम कोर्ट में सुनवाई है, महत्वपूर्ण जो ओबीसी आरक्षण का मसला है, तो क्या कहेंगे आपकी सरकार किस तरह से ओबीसी की बात रखेगी? देखिए, 19 तारीख को सुप्रीम कोर्ट में बांटिया आयोग का रिपोर्ट जो पिछले तारीख को टेबल किया था उसके ऊपर सुनवाई है और मुझे पूरा विश्वास है कि पॉलिटिकल आरक्षण के लिए जो डेटा तैयार किया गया वो डेटा के ऊपर मध्य प्रदेश जैसा महाराष्ट्र को भी न्याय मिलेगा, ऐसा विश्वास कोर्ट से मुझे है. रह गई बात विजय वडेट्टीवार जी और छगन भुजबल जी अभी एकदम जागरूक होकर ओबीसी की बात कर रहे हैं. 2.5 साल इन्होंने आराम किया, ओबीसी की कभी बैठक ली नहीं. 13/12/2019 को सुप्रीम कोर्ट ने पहला फैसला दिया कि ओबीसी आरक्षण के लिए आप इंपेरिकल डेटा तैयार करो, ट्रिपल टेस्ट तैयार करो. नहीं की. 4 मार्च 2021 को दूसरी बार सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर किया कि जल्दी करो.
भुजबल जी समता पार्टी के माध्यम से, समता परिषद के माध्यम से मोर्चे निकाल रहे थे, वडेट्टीवार जी अलग संगठन के माध्यम से अलग अलग सम्मेलन ले रहे थे। लेकिन जो करना चाहिए सरकार करके, तुरंत आयोग तैयार करना, इंपेरिकल डेटा तैयार करना, ट्रिपल टेस्ट करना, ओबीसी को न्याय देना, 1 महीने का काम था, 1 महीने का। लेकिन 2.5 साल ओबीसी को न्याय नहीं मिला। हमने कई बार बोला 1 महीने में डेटा तैयार हो सकता है, ग्राम पंचायत का, नगर पालिका डेटा 1 महीने में मिल सकता है, नहीं तैयार किया। 435 करोड़ आयोग ने मांगे करके आयोग भी बंद कर दिया। 435 करोड़ आयोग ने मांगे करके आयोग बंद कर दिया, दूसरा आयोग लाया। कभी चीफ सेक्रेटरी ने बैठक नहीं ली, कभी किसी ने इसका डिटेलिंग नहीं किया। आखिरी सरकार ने 2.5 साल के बाद बांटी आयोग लाया और 99.99% काम इनकी सरकार में हुआ। अब ये कहते हैं कि आयोग का रिपोर्ट बराबर नहीं है। फिर आप क्या कर रहे थे जब पूरा 100% रिपोर्ट आपके टाइम तैयार हुआ? क्या कर रहे थे आप? अब शिंदे फडणवीस सरकार पे आप टीका कर रहे हैं। आपको अधिकार है? आपको कोई अधिकार नहीं है। आपको अभी ओबीसी जनता छोड़ेगी नहीं। और 2.5 साल में ओबीसी समाज के कौन सी योजना में आपको पैसे दिए? कहाँ गए हॉस्टल आपके? कहाँ गई योजना आपकी? कितने बार आपने झूठ बोला है? कितने बार मंत्री करके झूठ बोला है? क्या कर रहे थे भुजबल जी आप ओबीसी समाज के लिए? दिखाइए जरा, बताइए। लीजिए उधर एक माइक लीजिए, मैं इधर माइक लेता हूं। आइए रास्ते पे, झूठ बात मत कहिए, अभी आराम करिए, शांत रहिए। शिंदे फडणवीस सरकार न्याय देगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।